समजा पत्नीने पतीच्या नोकरीच्या ठिकाणी जाऊन त्याच्या एम्प्लॉयरला किंवा त्याच्या बाकीच्या साथीदारांना त्यांचे जे वैवाहिक वाद आहेत त्याच्याबद्दलच्या तक्रारी किंवा त्याच्या फॅमिली मॅटर्सच्या बाबतच्या तक्रारी तिथं केल्या नोकरीच्या जागेवर आणि त्याच्यामुळं तर त्याची बदनामी होत असेल, त्याची डेरोगेटरी म्हणजेच अपमानकारक स्थिती निर्माण होत असेल आणि त्यांच्या ह्याच्यात त्याची नाचक्की होत असेल, तर अशा वेळेला तो डायव्होर्स घेऊ शकतो का या कारणासाठी आणि यासाठी त्याला डायव्होर्स मिळू शकतो का आणि हा एक क्रुएल्टीचा ग्राउंड होऊ शकतो का. तर अशा प्रकारचे आपण सिच्युएशन बघतो आहे. तर अशा प्रकारे नोकरीच्या जागेवर जाऊन पत्नीने जर त्याची बदनामी केली, अपमानकारक स्थिती निर्माण केली किंवा त्याचे डेरोगेटरी म्हणजे मानहानिकारक तिने वक्तव्य केले, तर या हे जे तिचं इंटेन्शनली वर्तणूक आहे ती पतीच्या मानहानीसाठी कारणीभूत आहे. म्हणून पतीला या ग्राउंडवर म्हणजेच ह्या मानसिक आणि बदनामी करणं ही सगळी कृत्य त्याची मानहानिकारक असल्यामुळे हा क्रुएल्टीचा एक ग्राउंड होऊ शकतो आणि ह्या कारणावरून त्याला डायव्होर्स त्या पत्नीपासून मिळू शकतो. तर अशा प्रकारची काही केस लॉ आहे का आपल्याकडं अस्तित्वात? तर आहे. त्याच्याबद्दलची केस आपण 2024मध्ये डिसाईड झालेली आहे. तर त्या केसचं नाव असं आहे, एक्स वर्सेस वाय अशी केस आहे. 2024ला ती डिसाईड झालेली आहे. दिल्ली हायकोर्टाने ती डिसाईड केली. 2 एप्रिल 2024ला ती झाली आहे. आता हे डिव्हिजन बेंचमध्ये कोण कोण होतं, तर हे सुरेश कुमार कैत आणि नीना बन्सल कृष्णा अशी या जस्टिसची नाव आहेत. ह्या डिव्हिजनल बेंचने ही केस केली आहे. याच्यामध्ये या फॅक्ट सेम आहेत की ह्या नोकरीच्या ठिकाणी समजा बदनामीकारक स्टेटमेंट्स पत्नी करत असेल आणि त्याचा त्याच्या नोकरीवर परिणाम होत असेल, तर अशा कृत्यासाठी त्याला डायव्होर्सही याच्यात मिळालेला आहे आणि हा एक क्रुएल्टीचा एक ग्राउंड मानलेला आहे आणि या कारणासाठी त्याला डायव्होर्स मिळालेला आहे.